ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महापालिकेची जागा, महापालिकेची सनद, तरी सुद्धा महापालिका जागा घेण्यास असमर्थ। इंदिरा भाजी मार्केटमध्ये भूमाफियांद्वारे झालेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिका हातोडा मारण्यास असमर्थ ठरल्यामुळे मूकनायिका फाउंडेशनच्या अध्यक्षा नितिका राव आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या मार्फत आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी महापालिका आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले। विशेष नाही का, महापालिकेची जागा असताना, महापालिकेची सनद असताना भूमाफियांद्वारे केलेल्या कब्जा प्रकरणी समाजसेवकांना पुढे येऊन महापालिकेची जागा महापालिकेलाच परत मिळवून देण्यास आंदोलन करावं लागत आहे। आमच्याकडे काही भाजी तक्रारदार आले होते। भाजी विक्रेता इंदिरा गांधी भाजी मार्केट महानगरपालिकेचा आहे जागा 3 नंबरला। त्या ठिकाणी आम्हाला बाहेर काढून, भाजी विक्रेत्यांना बाहेर काढून भूमाफियांनी वाढ अधिकाऱ्यांना हात मिळवून त्या ठिकाणी एक इमारत उभी केली। ही इमारत 3 मजली इमारत आहे। पूर्वी त्याच्यावर MRPच्या अंतर्गत दाखल गुन्हा झाला, थोडं कारवाई झाली हातून मातून, आणि पुन्हा 4-6 महिन्यांनी ही इमारत पुन्हा उभी राहिली। जर महापालिकेची जागा भूमाफियांद्वारे चोरली अथवा कब्जा केली जात असल्यास महापालिका या प्रकरणी मूग गिळून बसलेली आहे का, की भूमाफियांद्वारे मिलीभगत केलेली आहे? मिलीभगत असल्याशिवाय महापालिकेची सनद असलेल्या जागेवर बांधकाम होऊच शकत नाही। या प्रकरणी महापालिकेचे दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांची सखोल चौकशी व्हायला हवी, ज्यांच्यामुळे अवैध बांधकाम निर्माण झाले असो। आपण पाहू शकता की मूकनायिका फाउंडेशन आणि RPI गटाकडून या संदर्भात ठिय्या आंदोलन केल्यानंतर 7 दिवसाच्या आत निष्कासनाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे। महानगरपालिका उल्हासनगर आपला जो ठिय्या आंदोलन होता, या ठिय्या आंदोलनमध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त अतिक्रमणाचे आयुक्त गवस यांनी लेखी पत्र दिलेलं आहे। येत्या 7 दिवसामध्ये इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये जी अनधिकृत इमारत उभी राहिली ती जागा महानगरपालिकेची आहे, आणि म्हणून आम्ही जी तक्रार केली होती त्या तक्रारीला मान्य करून आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो शब्द दिला का येत्या 7 दिवसामध्ये आम्ही कारवाई करतो, ती इमारत तोडून टाकतो। ही इमारत 7 दिवसात जर तोडली नाही तर पुढील आजचा जो ठिय्या आंदोलन आम्ही मागे घेतलेला आहे तो आक्रोश मोर्चा असेल किंवा उपोषण असेल, पण तो सगळा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी असणार आहे। कारण तर महानगरपालिका जर ऐकत नसेल तर नगरविकास जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे, आणि म्हणून आम्ही मूकनायिका फाउंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या संयुक्त वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये हे आंदोलन करू, उपोषणला बसू, या आक्रोश मोर्चा काढू। पण त्या ठिकाणी जो गोरगरिबांचा पोट भरण्याचा जो साधन आहे भाजीपाला विक्रीचा, तो आम्ही त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भीम। देर सही दुरुस्त सही बघणे हेच आहे की सदर अवैध बांधकामावर काय कारवाई होते ते, आणि दोषी मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांची काय चौकशी होते ते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।